पोरगी नाचती लग्नात, डीजे पुढं चुम्मा दे गाण्याला, आणि तिच्याही पहा ती दरिद्री वरून म्हणती काय माही गुड्डी ताल धरती. तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो कळन तुला. हे 12वीला पहिले आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहेत. क्वालिटी आहे का काय? आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. 42% मार्क पडले गुड्डीला. मग गुड्डी वाचिती काय? अय गुड्डीची आई. गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाण्या का स्टडी, भांडे घासू लाग स्टडी. अरे गुड्डीला सेपरेट खोली. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करती. एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली. मम्मी बोलायला लागले होती का व्याकरण आहे, आकार नाही, उकार नाही, वेलांटी नाही, रस्व नाही, दीर्घ नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही, व्याकरण फेल. बोलायला लागले का साधी बोलत का काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू, काय काय सांभाळू, भांडी सांभाळू का, बकरं सांभाळू का, कोंबड्या सांभाळू का, तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू. तो म्हणला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. अति करताय तुम्ही. आतीच करतो तो, आतीच करतो तो. मला सांगते जन्माला आला तेव्हापासून आती करतोय. मुर्दा 12व्या महिन्यात जन्माला आला. शक्य आहे का? 12 महिने शक्य आहे का? 8 महिन्यापर्यंत ठीक आहे. काही बोलता का? डिसेंबर महिन्यात कुणाचा जन्म होत नाही वय. मग तर मला वाटलं की वेगळं वाटलं मला जरा. नाकाचा सेंडा सणसणीत असावा, भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं, स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा, बायको रंगाने सावळी असावा, असा नियम आहे. सावळी बायको असावी कधी. ज्याची बायको सावळी संसारच खास. यांना काय आखली आहे? बोरी दिसली, गालात असली, झालं की गेली निघून. ती आयला निघाला दिंडी तिने करी आला आमच्या बोखांडी. अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना, तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, महिला मंडळ जे आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत नाही. कैतीही कमावलं तर कपाळाला रुपयाची. म्हणून तर आपल्याकडे माणूस मेल्यावर मागून असं करतात पा, वारा घालतात प्रेताला. गंज उद्योग केले निघा, गंज गावाची वाट लावली, मोकळ्या मनाने निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ, कस काय जाऊ. तो मडक्यावाला म्हणतो माय मागे येईन, कस काय जातो मी नाही का पुढं. तो म्हणतो तू दिसला पाहिजे ना. म्हणला मडक्यात धुरका आला गेलाय, धुराधुराने ये पण इकडे तिकडे जाऊ नको. मग तो म्हणला भूक लागली, मग भात बांधून आणला, भूक लागली मग म्हणजे काय. म्हणलं खाऊ कुठं, आम्ही थांबतो तिथं खायन पुढं जाय. अरे शेतकऱ्याच्या बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं, तर अवताची बैल बांधले का त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा. पाणी प्या, चहा घेता का, जेवण करता. गरीब घरे आणि आदर केवढा आहे. असं करा, सकाळचं कालवण गरम करते, दूध भाकर खाणं तर मग स्वयंपाक करते. तुम्ही तो असं करा, दूध भाकरच खातो सकाळी. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, जी गालात असतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं ती इतके दरिद्री आहेत, कणात्या पण हसत नाही, नुसते कणात्या. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. हो काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. 15 वर्षापूर्वी पोरगी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई तिला सांगत होती पोटभर खायचं आणि दणकून काम करायचं. तक्रार आली तर तू येईन मी ये. आता ह्याच 5-6 वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घेऊन ये, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या वावरात कांदे वाटणं करीन पण तो शान मारायचा. शेतकरी कशालाच घाबरत नाही. जगामध्ये सगळी संकट सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्यात. 1 महिना पगार लेट झाला ना, नोकरीवाले अशी डांबरी होत्यात, संप संप, काय खाऊ काय खाऊ, काय काय खायचं शिल्लक ठेवलं तो. पण 6 वर्ष बिचाऱ्याच्या कालवणाला तेल नव्हतं तरी ठणठणीत.
दूध बीत घालायचं चांगलं 30-40 लिटर दूध घालायचं भारीतली गाडी घ्यायची. भाऊबंद पाहिल्यावर हरणं वाजवायचं. जळा तर काय गाडी दुधावर घेतली जळकत नाही जगात. एखाद्याने गाडी घेतली ना आपली अवलाद हसत सुद्धा नाही. त्या गाडीला ऍव्हरेज नाही आणि कंपनी काही इतकी खास नाही. तुमच्या काय का आपली सायकल आहे ना मग मरतीच्या खाली काय मला तुमच्याशी एकही शब्द बोलायचा नाहीये. हाला लवकर इथनं. माझं ऐकून तर घे. मला काहीच ऐकायचं नाहीये तुमचं. पण मी काय म्हणतोय अजिबात ऐकून घेणार नाही मी तुमचं. हाला म्हणल्यावर हाला इथनं. मला तुमचं तोंड पण बघायचं नाहीये आता. हाला म्हणल्यावर हालताय ना लगेच. हेच पाहिजे असते ना तुम्हाला. बरं तुम्ही कोणत्याही वकिलाकडे जा त्याचं एकच वाक्य आहे 2-3 तारखा होतील पण निकाल होईल. थोडा त्रास बर का. तशी कागदपत्र केली मी. त्यांचं कोणाला एवढाच दणका आहे. थोडस होईल. थोडी तुम्हालाही त्रास होईल. मला तर झालाच आहे. पण निकाल आपल्याच बाजू. फार खेळ झाला महाराज. खेळ काय झालं प्रत्येक सगळ्या कीर्तनकारांनी आता एकच दणका उठवलाय. फक्त आई बापा बोलायचं. काही झालं का थोडं रडायचं महाराजांना. लोकांना वाटलं लय धार्मिक. त्याच्याच आईला भाकर नाही म्हणून ते रडत. ते काय लोकांना सांगा. त्यांनी आईवर थोडी माहिती सांगायची थोडी रडायचं बिडायचं आणि लोकांनी लगेच म्हणायचं तंत आई मांडली बा. त्याची आई कुठे ही चौकशी करा. मग आमच्यासारखं खरं बोललं का लोक म्हणते तो काही बोलतो मी पागल बिगल आहे.